म्हणजे विवेकानंदांची जयंती आणि आई जिजाऊंची जयंती का साजरी करायची त्या संदर्भातला थोडक्यात आलेख आपल्या पुढे त्या ठिकाणी सरनाईक सरांनी मांडला. ज्या महामानवाच्या नावानं आपल्या संस्थेची स्थापना परमपूज्य बापूजी साळुंखेंनी 1954 केली, त्यावेळेस या शिक्षण संस्थेला काय नाव द्यायचं अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या पुढे त्या काळामध्ये पडलेला होता. आणि सगळ्या दृष्टीनं त्या ठिकाणी साधक बाधक विचार करून सवंगड्याच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी एकत्रितपणे विचार करून शेवटी विवेकानं वागणारे आणि ज्यांचा आदर्श खऱ्या अर्थाने युवकामध्ये त्या ठिकाणी दीपस्तंभासारखं आहे अशा धर्मगुरूचं नाव या संस्थेला द्यायचं आणि त्या दृष्टीनं स्वामी विवेकानंदांचं नाव देण्याचं बापूजींनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे आज ही संस्था 1954 पासून ते 2026 पर्यंत आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये 410 संस्कृती केंद्रातून त्या ठिकाणी शिक्षण प्रसाराचं काम करते. आणि हे काम करत असताना आज 12 जानेवारीला जे विद्यार्थी प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी पदवी पदव्युत्तर पर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्यांच्या पुढे त्या ठिकाणी विवेकानंदांचा आदर्श काय आहे हा तुमच्या पुढे मांडावा. त्यासाठी 12 जानेवारी हा दिवस विवेकानंद जयंती म्हणून त्या ठिकाणी साजरी करण्याचं संस्थेला ठरवलं. आणि त्याप्रमाणे तो दिवस आज आपण त्या ठिकाणी साजरा करतो. तो एकच दिवस साजरा करायचा नाही तर त्याचा सप्ताह साजरा करायचा हे बापूजींनी त्यावेळी सांगितलं. त्याप्रमाणे 12 जानेवारी ते 19 जानेवारी हा विवेकानंद सप्ताह म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करतो. आणि या सप्ताहामध्ये मग ज्या काही युवकांच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या ज्या स्पर्धा असतील त्यांच्या अंगी असणारे जे काही सुप्त गुण आहेत त्यांना कुठेतरी संधी, त्यांना कुठेतरी वाव मिळण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी करायचं. आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. त्या दृष्टीनं हा सप्ताह साजरा केला जातो. त्याप्रमाणे संस्थेने जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे आपण या सप्ताहामध्ये सांस्कृतिक स्पर्धा या संस्था पातळीवर आपण त्या ठिकाणी घेतो. सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये या 7 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी शाखा स्तरावर म्हणजे जे आपलं हे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या स्तरावरतीच्या स्पर्धा ज्याच्यामध्ये 7-8 प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी असतात. त्याच्यात निबंध स्पर्धा आहेत, चित्रकला स्पर्धा आहेत, कराओके स्पर्धा आहे, सुगम गायन आहे, समूहगीत आहे, कराओके आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे. अशा स्पर्धा ह्या प्राथमिक स्तरापासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय आणि एवढ्यावरती न थांबता गुरुदेव कार्यकर्त्याने त्याच्यामध्ये अंतर्भूत करून त्यांच्याही स्पर्धा त्या ठिकाणी करण्याचं संस्थेनं ठरवलं. आणि त्याप्रमाणे नियोजन करून देऊन या 7 दिवसात आपण शाखा स्तरावरच्या स्पर्धा घेतो. त्याच्यानंतर ज्या आपल्या संस्थेच्या प्रशासकीय दृष्टीने जे 6 विभाग केलेले आहेत त्या 6 विभागामध्ये त्या ठिकाणी विभागीय स्पर्धा या त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्याच्यामध्ये त्या विभागामध्ये जेवढ्या शाखा आहेत त्या शाखातल्या जे काही विद्यार्थ्यांच्या ज्या स्पर्धा शाखा स्तरावरती झालेल्या आहेत त्याच्यातून त्या ठिकाणी नैपुण्य मिळवून विजेते झालेले जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठीची विभागीय स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाते. त्याप्रमाणे आपला हा मराठवाडा विभाग की ज्याच्यामध्ये बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या एकूण 25 शाखांचा समावेश होतो त्यांच्याही स्पर्धा आपल्याला 30 जानेवारीला आपण त्या ठिकाणी संपन्न करतोय. आणि तेवढ्यावरती न थांबता त्याच्यातून त्या ठिकाणी जे स्पर्धक विभागीय स्तरावरती यशस्वी होतील त्या यशस्वी स्पर्धकांच्या राज्यस्तरीय स्पर्धा परत संस्था पातळीवरती 6 फेब्रुवारीला त्या ठिकाणी त्या संपन्न होणार आहेत. या 3 स्तरावरून या ठिकाणी स्पर्धा घेऊन जे काही खऱ्या अर्थानं त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य असणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमधून त्या ठिकाणी यशस्वी विद्यार्थी काढायचे आणि त्यांना राज्यस्तरापर्यंत त्या ठिकाणी न्यायचं आणि त्याच्यातून मग पुढे त्या विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपलं करिअर निर्माण करायचं याचा प्रयत्न संस्था पातळीवरती केला जातो. त्याप्रमाणे ह्या स्पर्धा या कालावधीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. आणि त्या स्पर्धेला नावी संस्थेनं हे विवेकानंद स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी दिली. आणि या सप्ताहामध्ये या सगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्याला अनुसरूनच आपण काय केलंय महाविद्यालय स्तरावरती किंवा शाखा स्तरावरती ज्या वार्षिक क्रीडा असतात पूर्वीच्या काळी प्रत्येक महाविद्यालयामध्ये
वार्षिक स्नेहसंमेलन होत असायची. मी सुद्धा या महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे आमच्या धाराशिवकरांना एक प्रकारची त्या ठिकाणी मेजवानी होती. म्हणजे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने घेतल्या जायच्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या स्पर्धा त्या ठिकाणी पार पडायच्या. परंतु कालांतराने त्याला गालबोट लागत गेलं आणि मग त्या स्पर्धा सगळ्या या बंद करण्यात आल्या. पण नंतर कोरोनाच्या काळानंतर आपण त्या पूर्ववत सुरू करायच्या म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्यात इनिशियल घेऊन त्या पद्धतीने या स्पर्धा परत पुन्हा पुनर्जीवित करून त्या वार्षिक क्रीडा स्पर्धाही आपण या विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने घेतोय. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा जे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या क्षेत्रात त्या खेळामध्ये जे प्रावीण्य मिळवणार आहे त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी संधी क्रीडांगण निर्माण करून द्यायचं, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्पर्धा होत आहे. तरी त्याचा मग जो बक्षीस वितरण आहे तो वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं, म्हणजे पूर्वीचं गॅदरिंग असायचं स्नेह संमेलन, त्याचं नाव परत पुन्हा आपण काय केलं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ म्हणून केलं. आणि त्याच्यामध्ये मग जे काही गुणवत्तेनं जे विद्यार्थी त्या ठिकाणी मेरिटले येतात, क्रीडा स्पर्धेमध्ये जे येतात, सांस्कृतिक क्षेत्रातून जे येतात, सामाजिक क्षेत्रातून ज्या स्पर्धेतून जे विद्यार्थी येतात त्यांचं कुठंतरी मावधनी स्तरावरती त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप पडावी आणि त्यांची स्फूर्ती घेऊन इतर विद्यार्थ्यांनी पुढील काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी म्हणून आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं. मागच्या 3 वर्षापासून आपण तो पायंडा या ठिकाणी सुरू केला. त्या पद्धतीनं तोही कार्यक्रम आपला भविष्यामध्ये त्या ठिकाणी होईल. त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा असतील त्याही या ठिकाणी संपन्न होतील. अशा प्रकारचा हा उद्देश त्या ठिकाणी आहे की विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासातले किडे न बनता फक्त गुणवत्ता म्हणजे शिक्षण म्हणजे गुणवत्ता एवढ्यावरती त्या ठिकाणी सीमित न राहता त्यांच्या अंगी असणारे जे काही इतर गुण आहेत, क्रीडा गुण असतील, सांस्कृतिक क्षेत्र गुण असतील किंवा साहित्य लेखनाचे गुण असतील, त्यांना कुठेतरी संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. त्याच्यामध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं सहभाग घ्यावा आणि आपली त्या ठिकाणी जी काही नैपुण्यता आहे ती सिद्ध करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा. अशा प्रकारचा उद्देश या स्पर्धामधून आहे. त्या स्पर्धा आपण सगळे या विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी पार पाडतोय. अशा आहे स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं परत पुन्हा 12 जानेवारी हा आपल्या हिंदवी साम्राज्याचे जे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना जन्म देणारी जी काही माता जननी आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांचाही जन्मदिन आज 12 जानेवारी. त्याची स्फूर्ती या प्रामुख्यानं महिलांना, या मुलींना त्या ठिकाणी मिळाली. जिजाऊ कोण होत्या, त्यांची जयंती का साजरी केली जाते हेही त्या विद्यार्थिनींना कळावं, त्यासाठी म्हणून त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आपल्याला काही करता आलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीला पुढचा शिवाजी महाराज निर्माण करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करावा, यासाठी स्फूर्ती देण्यासाठी म्हणून या जयंतीचा त्या ठिकाणी आयोजन केलं जातं. अशा ह्या दोन्ही या जयंतीच्या निमित्तानं आज जो या ठिकाणी समारंभ संपन्न होतोय त्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. तेव्हा या समारंभातून आपण सगळ्यांनी एक स्फूर्ती घेऊन, एक उत्तेजना घेऊन त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण काम करावं. यासाठी तुम्हाला या दोन्ही जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मी लाभलेलं मनोगत या ठिकाणी थोडंसं थांबवतो. थँक्यू.